मुलांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. क्वेश्चन नंबर 1. राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टांजास 1 to 3 and the last 2 stanzas. How does it differ in the remaining stanzas 4 to 7? खालील कडवे 1 ते 3 आणि शेवटचे 2 कडवे यामध्ये कोणती यमक योजना आहे आणि उरलेले कडवे 4 ते 7 मध्ये काय फरक आहे ते लिहा. राईम स्कीम टू स्टांजास 1 to 3 and last 2 stanza AB AB and remaining stanzas 4 to 7 are AAB CCB. कडवे 1 ते 3 साठी आणि शेवटच्या 2 कडव्यांसाठी AB AB यमक योजना आहे आणि उरलेल्या 4 ते 7 कडव्यांसाठी AAB CCB यमक योजना आहे. क्वेश्चन नंबर 2. राईट एनी 5 illnesses of the animals in the poem that you find most amusing or laughable. तुम्हाला खूप गमतीशीर आणि हसवणारे कवितेमधील प्राण्यांचे कोणतेही 5 आजार लिहा. द लॉयन कॉट अ कोल्ड. सिंहाचा कोरडा खोकला. द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. ध्रुवीय कोल्ह्याला आजारामुळे ताप चढला. सम विरुलेंट डिसीज हॅज अटॅक्ड द चिंपाझी. चिंपाझी माकडावर काही विषाणूजन्य रोगाचा हल्ला. द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर. चित्त्याची बायको त्याच्या कानाचा चावा घेते. द मंकीज पिंच हिज टेल. माकडाने शेपटीने चिमटा काढला. क्वेश्चन नंबर 3. A. Out of all names of the birds and animals given in the poem, pick out 4 names that are similar in English as well as in Hindi or Marathi or your mother tongue. कवितेमध्ये दिलेली सर्व पक्ष्यांची आणि प्राण्यांच्या नावांमधून 4 नावे जी इंग्रजीमध्ये तसेच हिंदी, मराठी किंवा तुमच्या मातृभाषेत समान आहेत ती निवडा. यामध्ये पहिला आहे झेब्रा, दुसरा आहे चिंपाझी, तिसरा आहे कांगारू, चौथा आहे जिराफ. बी. ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू एनिमल्स गिवन इन द पोयम इनटू युअर मदर टंग. कवितेमध्ये दिलेली प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची नावे तुमच्या मातृभाषेत भाषांतरित करा. कॅनरी, पिवळ्या पिसांचा गाणारा पक्षी. सेंटिपीड, गोम. हिप्पो, पानघोडा. बायसन, गवा. आर्टिक फॉक्स, ध्रुवीय कोल्हा. टॉर्टॉईज, कासव. हायना, तरस. रायनो, गेंडा. क्वेश्चन नंबर 4. थिंक डीपली अँड राईट. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स. सखोलपूर्वक विचार करून लिहा. कवी तरुणांना पशुवैद्य होण्यापासून खरंच नाउमेद करीत आहेत का? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. तुमच्या प्रतिसादाचे स्पष्टीकरण करा. Poets want to suggest that Waite's profession is noble and is more important than man's doctor. On the contrary, he wants to bring to notice that the Waite's work is very important for the animal, who cannot express anything about their illnesses. Question number 5. Find out from a Waite or from a website what precaution does a Waite have to take when he or she is called to treat wild, dangerous animals. एखाद्या वन्य हिंस्र प्राण्यांवर उपचार करण्याकरिता एखाद्या पशुवैद्याला बोलावले असता कोणत्या सावधानता पाळाव्यात याची माहिती एखाद्या पशुवैद्याकडून किंवा वेबसाईटवरून मिळवा. मेक पॉइंट वाईज नोट्स ऑफ द सेम व त्यांची मुद्द्यानुसार टीप बनवा. द वेट हॅव टू टेक मेनी प्रिकॉशन्स व्हाईल ट्रीटिंग वाईल्ड अँड डेंजरस एनिमल्स.
जंगली तसेच हिंस्त्र प्राण्यांचे उपचार करीत असताना पशुवैद्याला घ्यावयाच्या सावधानता. दे यूज सेडेटिव्ह मेडिसिन टू काम द एनिमल डाऊन. प्राण्यांना खाली पाडण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी भूल देणाऱ्या औषधींचा वापर करावा. They have to tie the animal's paw and other part of the bodies that can harm the vet. पशुवैद्याला इजा पोहोचणाऱ्या प्राण्यांचा पंजा व शरीराचे इतर अवयव पक्के बांधून घ्यावे लागतील. If they are treating big wild bird, then they have to protect their eyes and heads from their claws and beaks. जर एखाद्या मोठ्या पक्षाचे उपचार असेल तर त्यांचा पंजा तसेच चोच यापासून त्याने त्यांचे डोळे तसेच डोक्याचा बचाव करावा.